नारळ बागेत माडाला नुकसान करणारे किंवा माडावरील असणाऱ्या नारळ फळाला उपद्रव किंवा नुकसान करणारा प्रमुख कीड किंवा प्रमुख सजीव म्हणजे उंदीर. उंदीर हा सजीव माडाकडे आकर्षित होऊन माडावरती चढून वरती असणारी जी फळं आहे त्या फळाला देठाकडील भागावरती छिद्र करते किंवा भूक पाडते आणि त्याच्या आतमध्ये असणारं पाणी तो पितो आणि आतमध्ये असणारं खोबरं याच्यावर सुद्धा उपजीविका करत असतो आणि त्यामुळे असंख्य फळं आपल्याला खाली गळून पडलेले त्या ठिकाणी दिसून येतात. तर हे उंदीरा या सजीवामुळे उपद्रवित फळं जे आहे किंवा प्रादुर्भावित फळे हे खाली पडलेले आपल्याला दिसून येते आणि या उंदराला वेळेत मॅनेज केलं नाही किंवा त्याचं व्यवस्थापन केलं नाही तर आपल्याला फार मोठा आर्थिक त्रास किंवा भूदंड त्या ठिकाणी सहन करावा लागतो. तर हा सजीव माडावरील असणाऱ्या फळांनाच उपद्रव करत नसून रोपवाटिकेमध्ये असणारे जे रोपं आहेत तर त्या रोपांना सुद्धा उपद्रव करत असतो, त्याचं सुद्धा नुकसान करत असतं. रोपवाटिकेकडे तो उंदीर आकर्षित होतो आणि रोपांना असं कुरतडून खातो. या ठिकाणी बघा आपल्याला उंदरांना कुरतडलेले असे रोपं दिसून येतात आणि त्या रोपांना असणारा जो नारळ आहे तर याला सुद्धा छिद्र पाडतो आणि आतमध्ये असणारा खुबूस तो खातो आणि त्याच्यामुळे सुद्धा हे असे रोपं जे आहे असे आपल्याला त्या ठिकाणी तुटून पडलेले किंवा असे मोडलेले दिसून येतात आणि यामुळे फार मोठा आर्थिक आपल्याला त्रास जो आहे हा सहन करावा लागतो. आणि म्हणून या उंदीर सजीवाचं व्यवस्थापन करणं फार क्रमबद्ध ठरतं. नारळ बागेत उंदराचं प्रमाण किंवा उंदराचा प्रादुर्भाव वाढण्याचे कारण हे आपण अगोदर गृहीत धरले पाहिजे किंवा ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये नारळ बाग हे जर स्वच्छ नसेल किंवा ठिकठिकाणी कचरा याचे ढीग आपल्याला ठेवलेले असेल किंवा माडाचा वरचा भाग आहे जो कोंबाकडील बुंद्याचा भाग आहे तो हा स्वच्छ नसेल किंवा त्यामध्ये असणारे जे झावळं आहे त्या झावळा काढलेला नसेल, पेवडे आहे हे सुद्धा आपण तिथे काढले नसेल तर त्या ठिकाणी त्या उंदराला वास्तव करण्यामध्ये संधी मिळते किंवा तिथे तो चांगल्या प्रकारे राहू शकतो. आणि म्हणून वर्षाला नियमित माड स्वच्छ करणं गरजेचं आहे. म्हणजे कोंबाकडील भाग जो आहे जर स्वच्छ असेल तर उंदीर त्या ठिकाणी लपून बसू शकत नाही किंवा बागेमध्ये असणारी घाण आहे तर हे जर आपण त्याची विल्हेवाट लावली तर तशा ठिकाणी समजा उंदराचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत. नारळ बागेमधील माडांवरील असणारी जी नारळ फळे आहे त्याला उपद्रव करणारा प्रमुख किडा किंवा सजीव म्हणजे उंदीर. या उंदराचं व्यवस्थापन आपल्याला करणं फार गरजेचं असतं. ज्या माडाचे फळं उंदराने खाऊन त्याला खाली पाडलेले असतात तर ते माड गृहीत धरायचे आणि त्याच माडांवरती उपाययोजना केली त्या उंदराचं आपल्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येतं. तर त्यासाठी गव्हाचा भरडा किंवा गहू हे 360 ग्रॅम घ्यायचं, 20 ग्रॅम झिंक फॉस्फेट घ्यायचं आणि 20 ml गोडद तेल या तिघांचं एकत्र मिश्रण केलं आणि ते जे प्रादुर्भाव किंवा ट्रीट केलेलं जे हे आहे आमिष आहे तर ते माडांवरती जर नेऊन ठेवलं तर जेव्हा उंदीर ते फळं खायला त्या ठिकाणी येतो तर त्या ठिकाणी त्याला तो तेलाने माखलेला जो गव्हाचा भरडा आहे किंवा गहू दिसून येतो ते त्याला विषारी आमिष लावलेलं असतं आणि जेव्हा तो खातो तर तेव्हा त्या ठिकाणी तो उंदीर मारला जातो. तर हे उंदीर व्यवस्थापनासाठी चांगली उपयुक्त अशी उपाययोजना आहे. तयार केलेलं झिंक फॉस्फेटचं आमिष हे आता आपण प्रादुर्भावित किंवा उपद्रवी जे उंदरांमुळे झालेले फळं आहेत या माडांवरती आपण वरती झावळ्यांच्या बेचक्यात नेऊन ठेवणार आहे किंवा कारण या झावळ्यांच्या बेचक्यामध्ये जर स्वच्छता नसेल तर त्या ठिकाणी उंदरांचं वास्तव्य चांगल्या प्रकारे व जास्त प्रमाणात असतं आणि अशा ठिकाणी समजा आपण हे आमिष ठेवलं तर उंदीर तिथे जेव्हा नारळ फळ खायला येतो किंवा नारळाचं पाणी प्यायला येतो तर तेव्हा ते आमिष विषारी आमिष खाऊन तो त्या ठिकाणी मारला जातो. माडावरील उंदीर व्यवस्थापनासाठी दुसरी उपाययोजना म्हणजे बाजारात मिळणारे बेसनाचे गोल भजे. की गोल भज्यामध्ये बेसन असतं, त्याच्यामध्ये तेल असतं आणि हे दोन्ही घटक जे आहे उंदराला फार आकर्षित करतात किंवा त्यांना ते फार आवडत असतं आणि म्हणून बाजारातून गोल भजे आणायचे, त्याला त्याच्या विभागाचं किंवा त्याच्यात बारीकचं छिद्र पाडायचं किंवा होल करायचं भज्याला आणि त्याच्या आतमध्ये हे उंदीरनाशक जे आहे झिंक फॉस्फेट हे विषारी रसायन त्या भज्याच्या आतमध्ये टाकायचं, भजा परत पॅक करायचा आणि एक काळजी घ्यायची की ते विषारी आमिष आहे किंवा रसायन जे झिंक फॉस्फेट ते भज्याच्या वरच्या भागाने पडणार नाही आणि हा भजा आपण माडावरती ज्या ठिकाणी उंदीर उपद्रव करतो अशा माडांवरती घेऊन जायचं आणि वरती
झापांच्या किंवा झावळांच्या बेसक्यामध्ये हे असे जर भजे ठेवले तर जेव्हा उंदीर नारळाचं पाणी प्यायला किंवा खोबरं खायला त्या ठिकाणी येतो तर अशा वेळेस तो उंदराला भज्याला असणारा तेलाचा वास किंवा बेसन याच्याकडे तो आकर्षित होतो आणि जेव्हा तो त्याला खातो तर तेव्हा तो त्या ठिकाणी उंदीर मारला जातो. तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला उंदराचं व्यवस्थापन करता. नारळ बागेत माडावरील असणारी फळं याला उंदराचा उपद्रव होऊ नये त्यासाठी आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं. त्यासाठी बागेमध्ये नारळाची लागवड हे 25 फूट अंतरावरती असणं गरजेचं आहे किंवा 7.5 मीटर बाय 7.5 मीटरवरती असणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी जर उंदराचा प्रादुर्भाव त्या बागेत होत असेल तर माडांना असा गॅल्व्हनाइज 3 पत्रा लावणं गरजेचं आहे. तो 1.5 फूट आकाराचा असावा आणि जमिनीपासून साधारणतः 1.5 मीटर उंचीवर असावा. असा जर गोल पत्रा आपण जर माडाला गुंडाळून ठेवला तर उंदीर जेव्हा खालून वरती जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते या पत्र्यावर तो घसरतो, त्याला वरती चालता येत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला उंदराचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं. पण हा पत्रा जर नारळाची लागवड हे 25 फूट अंतरावर असेल तेव्हाच तो हा आपल्याला उपयुक्त ठरतो. कारण क्लोज किंवा घनदाट लागवड असेल तर अशा ठिकाणी हा पत्रा त्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर माडाला उंदराची लागवड होऊ नये यासाठी आपल्याला बाग स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. ज्या झावळांच्या बेचका आहे त्या बेचका स्वच्छ करणं गरजेचं आहे. दरवर्षाला एकदा तरी माडाचा वरचा भाग आहे किंवा कोंबाचा वरचा भाग जो आहे तर तो स्वच्छ करणं गरजेचं आहे. बागेमध्ये कुठेही कचरा साचलेला किंवा झावळांचे झीक साचलेले त्या ठिकाणी किंवा ठेवलेले दिसू नये. तर याचे आपल्याला नियोजन केलं तर निश्चितच त्या बागेमध्ये उंदराचा उपद्रव कमी झालेला दिसून येईल. उंदीर हा नारळावरती असणाऱ्या फळालाच नुकसान करत नसून रोपवाटिकेमध्ये असणारे रोपं आहेत यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपद्रव करत असतो. उंदीर रोपांकडे आकर्षित होऊन रोपाचा वरचा भाग जो आहे कुडतडतो आणि त्यामुळे वरचा भाग हा वेगळा होतो आणि नारळ हा वेगळा राहतो. म्हणून अशा ठिकाणी सुद्धा या उंदराचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. त्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे गव्हाचा भरडा 360 ग्राम, 20 ग्राम झिंक फॉस्फेट आणि 20 मिली गोडं तेल याचं आमिष तयार करायचं, मिश्रण तयार करायचं आणि ते ठिकठिकाणी रोपवाटिकेमध्ये टाकलं तर उंदीर त्या ठिकाणी वास्तव्यास असेल तर तेव्हा तो आमिष खाऊन तो त्या ठिकाणी मारला जातो. दुसरी व्यवस्थापनाची पद्धत म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बेसन भजा हा पण सुद्धा आपण त्याला विषारी आमिष लावायचं म्हणजे झिंक फॉस्फेट त्या भज्याच्या आतमध्ये टाकायचं आणि भजास त्या प्रादुर्भावित बाग जे आहे किंवा प्रादुर्भावित रोपवाटिका आहे त्या ठिकाणी जे उंदराचं बीळ दिसून येते तर त्याच्या आतमध्ये समजा हा भजा त्या झिंक फॉस्फेटने ट्रीट केलेला आहे तर तो जर आपण त्या बिळामध्ये जर ठेवला तर ते उंदीर जेव्हा त्याला खायला येतो तर तो सुद्धा तो भजा खाऊन उंदीर त्या ठिकाणी मारला जातो. तिसरी व्यवस्थापनाची पद्धत म्हणजे क्लोरोपायरिफॉसचे दाणेदार जे कीटकनाशक बाजारामध्ये आहे तर त्या क्लोरोपायरिफॉस दाणेदारामध्ये समप्रमाणामध्ये वाळू मिश्रण करायचं आणि ते मिश्रण जे आहे तर ह्या रोपवाटिकेच्या कडेला किंवा बॉर्डरला जर आपण टाकलं तर त्या ठिकाणी उंदराचं असणारं वास्तव्य जे आहे तर ते उंदीर त्या ठिकाणी पळून जातात आणि अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला रोपवाटिका उंदीर या सजीवापासून संरक्षित करता येते किंवा त्याचं संरक्षण करता येतं. नारळ बागेमध्ये उंदराचं वास्तव्य होऊ नये याकरिता आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी बागेमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे साठे ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी जर आपण ठेवलं तर उंदीर त्या पाण्याकडे येऊन पाणी पितो. नाहीतर उंदराला उन्हाळ्यामध्ये जर पाणी मिळालं नाही तर सहसा उंदीर माडावरती चढतो आणि माडाच्या शाळ्याकडे आकर्षित होऊन शाळ्याला छिद्र पाडून किंवा भोक पाडून आतलं पाणी पितो आणि खोबरं खातो. अशा पद्धतीने माडावरील असणाऱ्या फळांचं नुकसान होतं. ते फळांचं नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल उंदीर सजीवापासून तर पाण्याची उपलब्धता किंवा पाण्याची सोय बागेमध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच बाग स्वच्छ जर ठेवली तर उंदराचा म्हणजे त्या ठिकाणी असणारे वास्तव्य जे आहे किंवा उंदराचा उपद्रव जो आहे आपल्याला हा टाळता येतो आणि अशा पद्धतीने आपण उंदीर या सजीवाचे बागेमध्ये नारळ बागेमध्ये व्यवस्थापन करू शकतो. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.